सर्वांना नमस्कार. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्वयंमूल्यांकन 2025-26 बाबतची माहिती स्क्रॅप ॲपमध्ये भरण्याबाबतचे हे परिपत्रक असून या परिपत्रकानुसार आपल्याला शाळा स्तरावर 16 मार्च 2026 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या शाळेचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे आणि त्यानंतर 15 एप्रिलच्या नंतर बाह्य मूल्यांकन होणार आहे. आणि हे भरत असताना झालेले बदल कोणते किंवा कशा पद्धतीने भरायचं, यूजर आय डी पासवर्ड कशा पद्धतीने मिळवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाऊया आपण क्रोम ब्राउझरवर. गेल्यानंतर ma.ac.in ही जी गेल्या वर्षी आपण यावर स्क्रॅप मूल्यांकनाची माहिती भरली होती त्याच वेबसाईटवर आपण आताची सुद्धा माहिती यूजर आय डी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायचं आहे. यामध्ये वर जो मेनू बार आहे, मुख्य पृष्ठ, आमच्याविषयी, विभाग, प्रशिक्षणे, डाउनलोड, उपयुक्त, SQAAF या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे. या मेनू बारमध्ये इथे SQAAF या ठिकाणी आपण टच करूया. टच केल्यानंतर या ठिकाणी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याच्या बाबतची जी काही परिपत्र आहे, जी काही माहिती आहे, ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसते. यामध्ये अनुक्रमांक, नाव आणि पुढे डाउनलोडसाठी आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत. यापूर्वीचे परिपत्रके, सूचना, मार्गदर्शिका जर असतील आपल्याला हव्या असतील तर या ठिकाणी डाउनलोडच्या खाली जे टॅब दिलेले आहेत त्यावर आपण टच करून घेऊ शकता. यामध्येच 10 नंबरचा मुद्दा आहे सन 2025-26 स्वयंमूल्यांकन पासवर्ड मिळवा याबाबत पुढे ओपन म्हणून टॅब आलेले आहे डाउनलोडमध्ये. तर आपण यातला ओपनला टच करूया. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी येथे UDIS प्लसमध्ये नोंदवलेला मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि शाळेचा ईमेल ID नमूद करावा. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या बदल्या झालेले असतील तर आपल्याला जर यापूर्वीच्या शाळेतील मुख्याध्यापकाचा कोणता मोबाईल नंबर, कोणता ईमेल ID या ठिकाणी टाकलेला आहे हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला UDIS प्लसमध्ये जावं लागेल. आपण प्रत्यक्षात पाहूया. UDIS प्लस आपण टाकूया. UDIS प्लसमध्ये स्कूल डिरेक्टरी जी टॅब आहे त्या टॅबला आपण टच करायचं आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर नेम म्हणजेच UDIS नंबर, खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणूया. मित्रांनो, या ठिकाणी 4 टॅब आहेत. UDIS फायनलाइज करताना आपल्याला ह्या ठिकाणी जर काही अपूर्ण असेल तर आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्याला अपडेट करावं लागत होतं. त्याच 4 टॅब आहेत. या ठिकाणी बघा, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, लँग्वेज आणि लोकेशन आहे. यातील कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहे त्या ठिकाणी आपण खालच्या बाजूला कंप्लीटेड आहे त्याच्या पुढील बाजूस व्ह्यू म्हणून आहे त्या ठिकाणी टच करा. आणि टच केल्यानंतर या शाळेमध्ये UDISला जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर, या शाळेसाठी असलेला ईमेल ID या ठिकाणी आपल्याला दाखविण्यात येतं. या ठिकाणी बघा, मुख्याध्यापकाचं नाव, शाळेचा ईमेल ID, त्याचबरोबर स्कूल मोबाईल नंबर या ठिकाणी दिसत आहे. या मोबाईल नंबर तसेच ईमेल ID कोणता आहे तो आपण पाहणार आहात आणि त्या ईमेलवर, त्या मोबाईल नंबरवर आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने शाळेचा मोबाईल नंबर कोणता आहे किंवा ईमेल ID कोणता आहे ते आपण पाहिलेलं आहे. आपण पुन्हा एकदा बॅक येऊया स्क्रॅपच्या आपण पहिल्या टॅबवर, ज्या ठिकाणी यूजर ID आणि पासवर्ड मिळवायचा आहे. आपल्याला पासवर्ड मिळवण्यासाठी आपण UDIS नंबर टाकणार आहात. शाळेचा UDIS नंबर टाकला, त्यानंतर मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा टाकायचा आहे आणि शाळेचा ईमेल ID जो की आपल्या UDIS प्लसला नोंदवलेला आहे तो ईमेल ID आणि गेट पासवर्डला आपण टच करणार आहात.
युअर पासवर्ड इज आलेला आहे. हा पासवर्ड आपण लिहून ठेवायचा आहे आणि आपण या ठिकाणी बाहेर पडूया आणि आपण प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला एक ॲप घ्यायचा आहे स्क्वॅप नावाचा आणि तो घेऊया. आता आपण प्ले स्टोअरला जायचं आहे. त्यासाठी आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्क्वॅप ॲप अशा प्रकारे आपण टाकायचं आहे. अशा प्रकारचा हा लोगो असलेला ॲप पहिल्यांदाच आलेलं जे ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल होत आहे. आपला ॲप इन्स्टॉल झालेला आहे. आपण इथून बाहेर पडूया आणि प्रत्यक्षात जिथे ओपन झालेलं आहे दिसत आहे तिथं जाऊया. या ठिकाणी आपण ओपन केला. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो. यामध्ये 5 स्टेप आहेत. यामध्ये सुरुवातीला अशा प्रकारे स्टेप 1 दिसत आहे. या ठिकाणी खाली आपल्याला भाषा बदलायची असेल तर या यूज नंबरच्या चौकटीच्या खालच्या बाजूला जे XA सारखं दिसत आहे त्यावर आपण टच केल्यानंतर या ठिकाणी भाषा बदलते. आपण हवी ती भाषा निवडू शकता. या ठिकाणी पहिली स्टेप आहे आपल्या शाळेचा यूज नंबर टाकायचा. आपण तो टाकून घेऊया. 11 नंबरी आपला यूज नंबर टाकलेला आहे. खाली नेक्स्ट आलेला आहे. नेक्स्ट हे ऑप्शन ओके तयार झालेला आहे. आपण नेक्स्ट जाऊया. शाळेचा ईमेल ID टाकायचा आहे. आपण तो ईमेल ID टाकून घेऊया. नेक्स्ट बटनावर क्लिक करूया. या ठिकाणी फोन नंबर टाकायचा. नेक्स्ट ऑप्शन आपल्याला जोपर्यंत आपण जी काही यूज नंबर किंवा ईमेल ID किंवा फोन नंबर जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन येत नाही. आपण शाळेचा यूजला असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घेऊया. नेक्स्ट ऑप्शन आलेला आहे. आपण क्लिक केला. पासवर्ड जो आला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड बरोबर मॅच झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आलेला आहे. आता आपली शाळा दिसायला लागलेली आहे आणि खाली आपली शाळा आहे का, आपला मोबाईल नंबर ते सर्व आहे का, तर लॉग इन असेल तर आपण लॉग इनवर जायचं आहे. लॉग इनला टच केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतोय. सेल्फ एव्हॅल्युएशन. पुढच्या बाजूला आपल्याला भाषा बदलायची असेल तर आपण या ठिकाणी करू शकताय. स्वयंमूल्यांकन आलेलं आहे. XA सारखं जे ऑप्शन दिसत आहे त्यावर आपण टच करून आपण आपली भाषा बदलू शकता. वरच्या बाजूस पहिली जी फ्रेम आहे, पहिली जी चौकट आहे त्यामध्ये शाळेचं नाव, यूज नंबर, मुख्याध्यापकाचं नाव, केंद्राचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. स्टेप 1 मध्ये आपण आपल्याला जे मानकं आहेत ते मानकं भरण्यासाठी या ठिकाणी स्टार्ट हे ऑप्शन आहे. स्टेप 2 मध्ये या ठिकाणी काही दिसत नाही. आपण त्या ठिकाणी काही सध्या करू शकत नाही. ते केव्हा करायचं ते सांगतो. आपण आधी स्टेप 1 मध्ये स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करूया. या ठिकाणी आपल्याला समरी दिसत आहे. आपल्याला एकूण मानक आहेत 128. भरलेले एकही नाही मानक. सर्वच्या सर्व भरायचे राहिलेले आहेत आणि गुण आहेत 512. अशा प्रकारे या ठिकाणी दिसत आहे. आपण पहिलं मानक भरायचं असेल तर आपल्याला चौकोनावर क्लिक करावं लागेल. मानकाच्या समोर असलेल्या चौकोनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्व मानकं येतात. आपण भाषा बदलून घेऊया. मानक क्रमांक 1च्या पुढे जी चौकट आहे त्या चौकटीवर आपण क्लिक केल्यानंतर मानक क्रमांक 1 तो मुद्दा आहे आणि खाली 4 पर्याय दिले. समजा 1 नंबरचा मुद्दा, 2 नंबरचा मुद्दा, 3 नंबरचा, 4 नंबरचा. तुम्हाला तुमच्या शाळेच्या स्तरावर जे काही तुमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे त्यानुसार आपण या ठिकाणी आपला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरपैकी एक मुद्दा आपण निवडायचा आहे. माझ्या शाळेला समजा 3 नंबरचा मुद्दा लागू होतोय. मी तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ही 3 नंबरचा मुद्दा ग्रीनमध्ये दिसलेला आहे आणि खालच्या बाजूस पुरावे म्हणून आलेला आहे. पेस्ट प्रूफ हेअर. या ठिकाणचे हे जे पुरावे आहेत ते पुरावे आपल्याला PDF स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत. पुढच्या बाजूस पेस्ट प्रूफ म्हणून प्रूफ आलेला आहे. त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण जे काही आपले PDF आहेत ती PDF आपण गुगल ड्राईव्हला सेव्ह करायचं आहे. त्याला ॲक्सेस द्यायचा आहे एव्हरीवनचा आणि त्यानंतर तिथली लिंक या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे. त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. गुगल ड्राईव्हवर कशा प्रकारे PDF अपलोड करायची आहे त्याची लिंक आपण कशा प्रकारे इकडे ॲक्सेस देऊन या ठिकाणी पेस्ट करायची आहे ते आपण नंतर पाहूया. अशा पद्धतीनं
आणखी एक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिंक पेस्ट करणार आहात. आणखी एक मुद्दा आहे की 1.1, 2.1, 3.1 मी समजा या ठिकाणी 3.1 जर मुद्दा निवडला असेल तर त्यापूर्वी असलेल्या 2 मुद्द्यांची सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे असायला पाहिजे. यामध्ये आणखी एक मुद्दा की आपल्याकडे 2 फोटो आहेत का 3 फोटो आहेत का 4 फोटो आहेत, यापेक्षा फोटो जितके आहेत ते तुमच्याकडं प्रत्यक्षदर्शी रेकॉर्ड दाखवणारे या मुद्द्याला अनुसरून असलेले पुरावे असायला हवेत, एवढेच महत्त्वाचं. मग तिथे तुम्ही 4 फोटो टाका, 10 फोटो टाका, फक्त 3 नंबरचा मुद्दा किंवा 4 नंबरचा मुद्दा घेतला असाल तर 4च्या पूर्वी असलेल्या सर्व मुद्द्याचा एखादा तरी पुरावा आपल्याकडे असावा. अशा पद्धतीनं आपण ज्या वेळेला इथं लिंक पेस्ट करू त्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूस कोपऱ्यास सबमिट जे ऑप्शन आहे त्या ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतर आपण सबमिट केल्यानंतर या ठिकाणी हे मानक क्रमांक 1 वेगळ्या रंगामध्ये दिसू शकेल. या पद्धतीनं सर्व मानकं आपण भरून घ्यायचे आहेत आणि भरून झाल्यानंतर 128 मार्क जेव्हा आपले भरून होतील त्यानंतर आपल्याला स्वयंमूल्यांकन अंतिम करा ही टॅब आपली ॲक्टिव्ह होईल. आता आपण एकही मानक भरलेले नाही किंवा 127 जरी मानक भरले तरीसुद्धा ही स्वयंमूल्यांकन अंतिम करायची टॅब आपली ॲक्टिव्ह होणार नाही. त्यामुळं सर्व माहिती भरल्यानंतर स्वयंमूल्यांकन अंतिम करायची टॅब आपली ॲक्टिव्ह होईल. बरं, आणखी एक मुद्दा की जोपर्यंत स्वयंमूल्यांकन अंतिम करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणचे पुरावे आपण किंवा स्तर आपण बदलू शकणार आहात. पण जर का स्वयंमूल्यमापन अंतिम करा एकदा जर पूर्ण केलं तर त्यानंतर आपण त्या स्तरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. अशा पद्धतीनं आपण थोडक्यात स्वयंमूल्यांकन कशा पद्धतीनं भरायचे, पुरावे कसे जोडायचे आहेत किंवा पासवर्ड कसा मिळवायचा आहे ते पाहिलेलं आहे. धन्यवाद.